विद्यार्थी मित्रांनो, एंडसेम एक्झाम झाल्यानंतर हे 3 क्वेश्चन सारखे आम्हाला विचारले जात आहे. भरपूर साऱ्या कमेंट मध्ये आले, कॉल आलेले. ओके, सो या 3 मेन क्वेश्चन जे मुलांचे आहे, ज्यांना इयर ड्रॉप पडू शकतो वगैरे, त्या मुलांना टेन्शन ऍडमिशन कधी घ्यायचं कधी नाही, सो ते मी इथे क्लिअर करणार आहे एकदम प्रॉपरली. बघा, पहिल्याचा प्रश्न असा आहे की ऍडमिशन रिझल्टच्या आधी घ्यायचे की नंतर घ्यायचे. आता काय होतं, कॉलेज सुरू होईल समजा 5 जुलैला उदाहरणार्थ. ओके, 5-10 जुलैला कॉलेज सुरू होईल आणि ऍडमिशन तुम्हाला घ्यावं लागतं, बरोबर. ऍडमिशनच्या नंतर नेहमी रिझल्ट लागतो. म्हणजे कॉलेज समजा 5 जुलैला सुरू झालं तर कॉलेज म्हणेल 5 ते 10 जुलैमध्ये तुम्ही ऍडमिशन करून घ्या. त्याच्यानंतर जे ऍडमिशन घेतील लेट ऍडमिशन, त्यांचं ऍडमिशन होणार नाही, कारण ऍडमिशनसाठी एक डेट दिली असते कॉलेजने, युनिव्हर्सिटीने. त्याच्या आतच तुम्हाला ऍडमिशन करावं लागतं. आणि गंमत काय असते, आता काही पोरांना टेन्शन राहतं, सर मी ऍडमिशन समजा घेऊन घेतलं आणि जर मला वायडी पडलं तर ऍडमिशन घ्यायचं म्हणजे फीस भरावी लागते ना. सो फीस भरली तर माझ्या फीसचं काय होईल. ओके, आणि रिझल्ट हा नेमकी याच्यानंतर लागतो, समजा 15 किंवा 20 जुलै 25 जुलै या दरम्यान रिझल्ट लागणार आहे आणि ऍडमिशनचं त्याच्या आधी घ्यायचंय, मग फीस तर भरावी लागणार. मग काय होतं मित्रांनो, आता त्या फीसचं टेन्शन कसं असतं बघा. जर ऍडमिशन घेतलं, तुम्हाला ऍडमिशन तर आधीच घ्यायचंय आणि त्याच्यानंतर रिझल्ट लागणार आहे, मग काय करा, या केसमध्ये ऍडमिशन घेताना कॉलेजला असं सांगा की 2 किंवा 3 टप्प्यात फी भरा, पूर्ण फी नका भरू. कारण जर शुअर शॉट तुम्ही पास होणार असेल, पुढच्या वर्गात जाताय तर हरकत नाही, तुमची फी पुढे कंटिन्यू होऊन जाते. पण तुम्हाला जर वायडी पडत असेल तर मग काय. सो मित्रांनो, या केसमध्ये जर तुम्ही ऍडमिशन घेतलं नंतर वायडी पडलं तर तुम्ही जी काही फी भरली ती वाया जात नाही. फक्त ती कॉलेज शक्यतो रिफंड देतच नाही, ती पुढच्या वर्षी तुम्ही रेग्युलर येशाल तेव्हा ट्रान्सफर केली जाते, असं कॉलेज म्हणतं. मग काय होतं, समजा आपण 30-40 हजार रुपये भरले आणि मग ते आपले अडकून जातात, ते वर्षभर अडकून जातात ना, ते घरी कुठे वापर देत नाही, घरच्यांनाही प्रॉब्लेम होऊन जातो. ते पैसे भेटले तर घरच्यांना दुसरं काही करता येईल. सो त्यामुळे ऍडमिशन घेताना नेहमी लक्षात ठेवा, ज्याला वाटते वायडी वगैरे पडू शकतो त्यांनी एकतर 2 ते 3 टप्प्यात फी भरा. म्हणजे समजा 50,000 भरायची तर 20, 10 असे काही टप्पे करा, तुम्हाला जे सोयीस्कर असेल ते. ओके, या हिशोबाने म्हणजे गेली तर गेली, थोडीफारच फी तुमची अडकून जाईल, पूर्ण फी अडकून जाणार नाही. आता तुम्ही म्हणता, सर मग मी काय करतो, आधी रिझल्ट लागू देतो आणि रिझल्ट लागल्यानंतरच ऍडमिशन घेतो, जर वायडी नाही पडला तर घेतो. असं करता येत नाही ना, कारण रिझल्ट लेट लागणार आहे आणि कॉलेजने तुम्हाला ऍडमिशनची डेट दिली, त्याच्यानंतर ऍडमिशन घेतलं, तुमचं ऍडमिशन कन्सिडर होणार नाही, तुम्हाला वायडी धरलं जाणार डायरेक्ट. कळालं. सो अशा वेने तुम्हाला ऍडमिशनची प्रोसेस करायची. यात अजून काही डाऊट असेल तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये लिहू शकता. सेकंड आलं तेच, ऍडमिशन घेतलं आणि वायडी पडलं, तर दोन्ही क्वेश्चन मी इथे आता कव्हर केले आहेत. आता नेक्स्ट क्वेश्चन आला, मग प्रोव्हिजनल ऍडमिशनने वायडी साठी काय फायदा होईल. आता काही मुलांच्या मनात काय प्रश्न येईल की सर आम्ही रिझल्ट लागू देतो, रिझल्ट लागल्यानंतर मग आम्ही पास झालो तर ऍडमिशन घेऊ आणि नाही झालो तर मग नाही घेणार, आणि पण कॉलेजनी डेट तर आधीची दिली. मग या केसमध्ये चालत नाही. मग या केसमध्ये एक ऑप्शन काय असतो, प्रोव्हिजनल ऍडमिशनचा. प्रोव्हिजनल ऍडमिशन म्हणजे काय बघा, की एक प्रोव्हिजनल ऍडमिशनची फी कमी असते, 5 ते 20 हजार रुपये याच्या दरम्यान प्रोव्हिजनल ऍडमिशनची फी असते. ती कॉलेजवर डिपेंड असते. काही कॉलेज घेतच नाही, काही कॉलेज 5,000, 10,000, 15-20 काही घेऊ शकते. सो डिपेंड्स ऑन कॉलेज, याला काही स्टँडर्ड नाहीये. मग या केसमध्ये काय करायचं, तुम्हाला वाटतं मला वायडी पडू शकतो, पण कॉलेजची ऍडमिशनची डेट तर आधीच आहे. ओके, आणि मी जर रेग्युलर फी भरली माझी तर ती जास्त फी भरावी लागेल. कॉलेज 30-40 हजार शिवाय कमी घेत नाही, मग मी अडकून जाईल. मग या केसमध्ये काय करा, की जी प्रोव्हिजनल फी आहे ना ती नॉमिनल असते. सो प्रोव्हिजनल ऍडमिशन घ्या. प्रोव्हिजनल ऍडमिशन मध्ये काय असतं, समजा 10,000 तुमच्या कॉलेजची प्रोव्हिजनल ऍडमिशन फी आहे, नॉमिनल आहे. मग समजा याने काय होतं, तुमचं एक प्रोव्हिजनल म्हणजे एक तात्पुरतं ऍडमिशन कन्सिडर होतं. मग आता रिझल्ट लागले, जर तुम्ही फेल झाले तर ही फी तुमची बुडीत जाणार आहे, कारण ऑब्व्हियसली तुम्ही जे काही लेक्चर केले महिनाभर त्याची तर तेवढी तुम्हाला चार्जेस देणार आहे, फ्री तर कोणी शिकवणार नाही. सो ऑब्व्हियसली जेवढे लेक्चर केले त्याची फी पेड केली, सो बुडीत नाही गेली, इट इज ओके. कारण जे लेक्चर केले त्याच तुम्ही काहीतरी पे केलं, काही घेतल्यावर काहीतरी द्यावं लागतं ना. आणि जर तुम्ही पास झाले तर समजा कॉलेजची फी तुमचे लाख रुपये आहे, स्कॉलरशिप आहे, भरून तुम्हाला 50,000 भरायची, 10,000 ऑलरेडी भरली, ही कंटिन्यू होईल, उरलेली फक्त तुम्हाला 40 भरायची, झाले 50,000. सो या पद्धतीने तुमचं हे प्रोव्हिजनल ऍडमिशन कन्सिडर होतं आणि ऍडमिशन तुमचं कंटिन्यू होईल ना रिझल्ट लागल्यानंतर. कारण रिझल्ट कॉलेजची डेट पण, याच्यात काय झालं, तुम्ही कॉलेजने डेट दिली, ती डेट पण फॉलो केली आणि पास झाल्यामुळे तुम्ही पुढे कंटिन्यू पण होता. सो या पद्धतीने हे ऍडमिशनच्या प्रोसेस आहे. ऍडमिशन कधी घ्यायचं ते सांगितलं, वायडी पडलं तर काय व्हायचं, प्रोव्हिजनल ऍडमिशन काय, क्लिअर. सो याच्याबद्दल अजून काही डाऊट असतील कमेंटमध्ये लिहा
आणि अभ्यास करताना तुम्हाला जर अजून काही अडचणी राहत असतील किंवा वाटतंय बॅकलॉग राहणार आहे, त्या विषयांना लगेच अभ्यासाला सुरुवात करून टाका. कॉलेज सुरू होईल तेव्हा होईल, आत्ताहून सुरुवात करा. किंवा वाटतंय यावेळी टॉपर व्हायचंय, पहिल्यापासून अभ्यास करायला सुरुवात करा, म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये एक्झामच्या वेळी आपण टॉप करू. यासाठी मग पर्पल हॅट ऍप्लिकेशन आहे, पर्पल हॅट ऍप्लिकेशन कोर्सेस आहेत, ते बघा. कोर्सेस आत्तापासून घ्या, जेणेकरून आत्तापासून अभ्यास लागशाल. कॉलेज सुरू होईल तेव्हा होईलच, पण पर्पल हॅट सोबत अभ्यास केला तर नक्की टॉपर होशाल. येस, थँक्यू.